नमस्कार मित्रांनो, सरकारी नोकरी क्षेत्रातील सर्वप्रथम अपडेट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आजची जी भरती आहे ती मित्रांनो पोलीस पाटील पदासाठी सर्वात मोठी भरती आहे. टोटल 745 जागांसाठी ही भरती आहे. एवढी मोठी भरती मित्रांनो कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपल्याला निघालेली पाहायला भेटली नाही. तर मित्रांनो व्हिडिओ आपण इन डिटेल व्हिडिओमध्ये इन डिटेल आपण पाहणार आहोत. भरती कशा पद्धती आहे, कधी अर्ज करणार आहोत, कशा प्रकारचे आपल्याला क्वेश्चन्स वगैरे सर्व आपण इन डिटेल पाहणारच आहोत. पण त्याआधी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती सिंधुदुर्ग जिल्हा भरती आणि परभणी जिल्हा भरती या दोन्ही पोस्ट म्हणजे आता वॅकन्सी चालू आहेत अर्ज भरायचे. तुम्ही जर त्या जिल्ह्यातून येत आहे तर तुम्ही तो व्हिडिओ पाहून आपल्या पदासाठी अप्लाय करायचा आहे. तसेच मित्रांनो जर तुम्ही पोलीस पाटील भरतीची तयारी करताय तर आपण प्रिव्हियस इयरच्या खूप साऱ्या प्रश्नपत्रिका आपण इथे सॉल्व्ह केलेल्या आहेत. तर मित्रांनो तुम्ही जर खरंच तयारी करताय तर हा चॅनल तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि या प्लेलिस्टनुसार स्टडी करा. 15 ते 20 क्वेश्चन मित्रांनो रिपीटेडली एकाच क्वेश्चन पेपरमध्ये विचारले जातात. तर त्यासाठी तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होईल. तसेच मित्रांनो जर तुम्ही नांदेड जिल्ह्यातून येताय तर 10वी पास असाल तर यासाठी अर्ज करायला विसरू नका. कारण खूप चांगली संधी आहे, जागा भरपूर आहेत, तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर मित्रांनो आपल्याला माहित आहे मित्रांनो लेखी परीक्षा 80 मार्काची असते आणि 20 मार्काची तोंडी परीक्षा असते. तर मुलाखत कशा प्रकारची राहते यावरती सुद्धा आपण इन डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट ठरणार आहे तुमच्यासाठी. तर तोही व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या. चला सुरुवात करूया मित्रांनो आजच्या या भरतीसाठी. तर मित्रांनो टोटल 745 जागासाठी भरती आहे. पदाचे नाव जे आहे ते पोलीस पाटील राहणार आहे. नांदेड जिल्ह्यामधील टोटल 7 उपविभागीय कार्यालयासाठी पोलीस पाटील पदासाठी ही भरती आहे मित्रांनो. तर नांदेड, भोकर, कंधार, हदगाव, देगलूर, धर्माबाद, बिलोली अशी या उपविभागाची नावे आहेत मित्रांनो. तर त्याच्या जागी आपण समोरासमोर लिहिलेलेच आहेत, तुम्ही पाहून घ्या. कंधारमध्ये सर्वात जास्त जागा आहेत मित्रांनो. तर शैक्षणिक पात्रता मित्रांनो काय आहे, तर तुम्ही त्या जिल्ह्यातील स्थानिक रहिवासी असणे गरजेचे आहे आणि 10वी पास उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. वयाची अट मित्रांनो 25 वर्षे ते 45 वर्षे इतकी वयाची अट आहे. तर मित्रांनो बरेचसे जे विद्यार्थी आहेत जे आहेत ज्यांना गव्हर्नमेंट नोकरीच्या शोधात आहेत ते यासाठी अर्ज करू शकतात. नोकरी ठिकाण नांदेड जिल्हा. फी जी आहे ती मित्रांनो खुला प्रवर्गासाठी 800 आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 700 इतकी मित्रांनो फी आहे. फी थोडी जास्त आहे बाकी जिल्ह्याच्या कंपॅरिझन त्यामुळे 300 आणि 350 इतकी फी असते, पण इथे थोडी जास्त पाहायला भेटेल कारण वॅकन्सी जास्त आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची मित्रांनो शेवटची तारीख ही मित्रांनो 8 जानेवारी आहे. अजून आपल्याकडे 5 ते 6 दिवस अवेलेबल आहेत. अ, तुमचे जर नांदेड जिल्ह्यातील बरेचसे विद्यार्थी मित्र असतील तर मित्रांनो त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. तर मित्रांनो आपल्याला बघा ऑनलाईन अर्ज भरायची सुरुवात मित्रांनो झालेली आहे 1 तारखेपासून 8 तारखेपर्यंत आपल्याला अर्ज भरायचा आहे. लगेच अर्ज छाननी करून पात्र उमेदवारांची यादी मित्रांनो उपविभागीय स्तरावर तिथे लावली गेली जाते. बऱ्याच विद्यार्थ्यांचे क्वेश्चन असतात की ऑफलाईन पद्धतीने का ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा. तर हे अर्ज मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे http://nanded.gov.in वरती तुम्ही जाऊन तुम्ही अर्ज करू शकतात. त्यानंतर लेखी परीक्षेचा दिनांक मित्रांनो 14/1 राहणार आहे. 14 जानेवारीला तुमची लेखी परीक्षा राहील. मुलाखतीस मित्रांनो 15/1 रोजी यादी प्रसिद्ध केली जाईल आणि मुलाखतीचा दिनांक आणि अंतिम तारीख निकाल जाहीर करणे मित्रांनो आपल्या संकेतस्थळावरती इथून पुढची माहिती दिली जाईल. तर मित्रांनो पोलीस पाटीलसाठी आता चांगलं पेमेंटही भेटतं मित्रांनो. पहिलं 6,000 होतं, आता 15,000 इतकं पेमेंट झालंय. आपला व्यवसाय तसे शेती नोकरी पाहत तुम्ही प्रायव्हेट नोकरी पाहत तुम्ही हा हा जॉब करू शकता. तर एक चांगली संधी आहे. झाले कसं की मित्रांनो या जिल्ह्यामध्ये भरपूर वॅकन्सी आहेत. एवढ्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये वॅकन्सी निघाली नाही. तर जे नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहेत त्यांनी मित्रांनो यासाठी नक्की ट्राय करायचं आहे. तसेच आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला नक्की लाईक करत चला. धन्यवाद.